महाराष्ट्र में पश्चिमी महाराष्ट्र और उत्तरी महाराष्ट्र में तेंदुए के हमले में वृद्धि हुई है। ये तेंदुए गन्ने के खेतों में छिपकर रहते हैं, गांव व बस्तियों में शिकार कर सकते हैं। इस स्थिति को देखते हुए वन विभाग को जंगल के बाहर ऐसे जानवरों की जनगणना करानी चाहिए। यह एक अक्षम्य भूल है और वन विभाग के पास इन जानवरों के आंकड़े उपलब्ध नहीं है। एक और तेंदुए बच्चों को उठा रहे हैं, बुजुर्गों पर हमला कर रहे हैं। इसमें लोगों के मन में भय का माहौल बन सकता है। इसलिए वन विभाग और वन मंत्री को मामले को गंभीरता से लेना चाहिए। जंगल से बाहर आने वाले तेंदुओं को पकड़ा जाना चाहिए और जरूरत पड़ने पर आदमखोर तेंदुओं को मार भी दिया जाना चाहिए। एक बार शिकार होने पर मांसाहारी जानवर बार बार इंसानों पर हमला करता है। आता बिबट्यांचा संचार जंगलात तर आहेच, पण ऊसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे। जिथे ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं, आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं, म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते आहे। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्यप्राण्यांचं सेन्स होतं। त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा ऊसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असं त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेत आहेत, लहान मुलांचा बळी घेत आहेत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबट्या उचलून नेऊन मारतो आहे हे, आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होतो। आता आपण पाहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं। म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे आणि यांचा सगळ्या या वन्य प्राण्यांचं जिथे जिथे अधिकचे आहेत किंवा जंगल सोडून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही संख्या वाढली त्यांचं ट्रान्सलोकेशन आता करण्यात पाहिजे। त्यांना हलवलं पाहिजे, पकडलं पाहिजे, आवश्यकता पडली तर मारलंही पाहिजे। जर रक्ताने माणसाचं रक्त एकदा त्या कुठल्याही नरभक्षी प्राण्याला तोंडाला लागतो त्यावेळेस तो त्या माणसावर वारंवार अटॅक करून बळी घेत असतो।